बाला बाला बाला, अरे बालाघाट आहे का काय आहे मित्रांनो? या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला अशा पद्धतीनं मी आज तुम्हाला पशु पक्षी आणि प्राणी दाखवणार आहे जे तुम्ही याच्या अगोदर बघितले असतील आणि बघितले नसतील तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहात मित्रांनो. हा व्हिडिओ म्हणजे आज आपल्या दिवसाची सुरुवात जी आहे ही पहिल्यांदा तर या बगड्यांचा थवा पाहून झाली. आपल्या व्हिडिओमध्ये जीव आणण्याचं काम या बगड्यांनी या ठिकाणी केलेला आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, खूप मोठा घोळका या ठिकाणी बगड्यांचा जात होता. त्यासोबतच मित्रांनो आपल्याला वर एक छानसा सुंदर पक्षी दिसला. मग मित्रांनो आपण किनगाव या ठिकाणी जात असताना आपल्याला वाटेमध्ये दिंडी आढळली. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या माकडाची प्रजाती कधी पाहिली आहे का? पाहिली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. पाहिली नसेल तर हे माकड कशा पद्धतीने वाटतंय हेही कमेंट करून तुम्ही सांगा. मित्रांनो एकदमच सुंदर पद्धतीचा हा व्ह्यू, हा सीन जो आहे आपल्या व्हिडिओमध्ये या माकडाचा आपल्याला पाहायला मिळाला. याचं तुझीच लाल म्हणतात तीही लाल आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण एका ठिकाणी जेवण्यासाठी थांबलो. एकदमच सुंदर पद्धतीचं एक बाग मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. जेवणामध्ये आपण एक मिरची तोडली आणि मिरची खाल्ल्याच्या नंतर मित्रांनो आपण पहिल्यांदा तर या देवाचं दर्शन घेतलं. एक सुंदर आणि स्मार्ट ग्राम आवरगाव या ठिकाणी आपण व्हिजिट केली. त्याच्यानंतर मित्रांनो डॉक्टर साहेब एका शेतकऱ्याला माहिती सांगत होते की लंपी आजारामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला गावरान पद्धतीचे काय काय ट्रीटमेंट करता येतात किंवा मग हे जे तुम्हाला मेडिकल दिलेलं आहे याचा उपयोग तुम्हाला कसा करायचा आहे याच्याबद्दल डॉक्टर साहेबांनी माहिती सांगितली. लंपी या आजारामध्ये मित्रांनो खूप साऱ्या लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त वेळ देऊन त्याला जर समजून सांगितलं तर गोष्टी पडतात आणि शेतकऱ्याचं होणारं नुकसान टाळता येतं. याच्यासाठी डॉक्टर साहेब या ठिकाणी माहिती देत आहेत. मित्रांनो तब्बल 850चं पेट्रोल टाकून टाकी फुल करण्याचा जो आपला उपक्रम आहे हा वाखाणण्याजोगा होता. पोऱ्या आपल्या तोंडाकडे पाहत होता की भाऊनं एवढं पेट्रोल टाकलं कसं काय. त्याच्यानंतर मित्रांनो आपण आलो त्या ठिकाणी पेशंटला, त्या ठिकाणी त्याचं ब्लड काढलं ज्याला आपण ॲटोहिमोथेरपी म्हणतो. हे ब्लड त्याची जनावराची इम्युनिटी वाढावी याच्यासाठी आपण त्याला इंट्रामस्क्युलर आणि सबकंडनसनं दिलेलं आहे. मित्रांनो हे खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी मित्रांनो आमच्या मिसेसनी आपल्याला खाण्यासाठी गुलाबजामुन बनवलेले होते. पण मित्रांनो आपल्याला जायचं होतं अगोदर पेशंटला. बालाघाटची सायंकाळ आहे मित्रांनो. एक नदी ओलांडून आपल्याला या ठिकाणी पेशंटला जाण्याचा योग आला कारण की वासराला लंपी हा एकदमच सिरियस होता. आपण बी मित्रांनो छोट्या किड्यावाले माणसं आहोत. आपण त्या ठिकाणी कोंबड्या वगैरे पाहिल्या. आजच्या वेळी तेवढंच. धन्यवाद.